आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळीजण कारखान्यामध्ये राहत असतात. त्यांच्याकडे राहायला जागा नसते, कारण राहतं घर आता लिलावामध्ये गेलेलं असतं. तेच लक्ष्मी आणि श्रीनिवास हे आता येत असतात. तेवढ्यातच ना घरात सगळ्यांनीच ना जेवण वगैरे तयार ठेवलेलं असतं. साधी का होईना खिचडी बनवलेली असते. तेच दुसरीकडे बालसुधारगृहात आता आनंदीला ठेवलं गेलेलं असतं. तिथून आनंदीला सिद्धू पळवायचं काम करतो. आनंदी आता तिथे असलेल्या मुलांसोबत ना थोडंसं खेळत असते आणि जेव्हा ती त्यांच्यासोबत खेळत असते ना, तेव्हाच ना आनंदीला सिद्धू प्रेमाने बोलवतो आणि आपल्याकडे घेऊन जातो. जेव्हा आता सिद्धू आनंदीला घेऊन जातो ना, तेव्हा वॉचमॅनने पाहिलेलं असतं. तो आरडाओरडा करतो, पण सिद्धू वॉचमॅनला सुद्धा तिथे पाडून टाकतो आणि आनंदीला घेऊन जातो. तेच दुसरीकडे आता जानू ठरवते की आता खूप झालं, आईबाबांना सगळं काही सांगायला हवं. आईबाबांना सांगायला ती जाणार तितक्यातच ना आता नेमका जयंत त्यांच्याबरोबर येऊन पोचलेला असतो. जयंतचे कपडे वगैरे खूपच जास्त खराब झालेले असतात. श्रीनिवास आणि विचारतात की काय झालं आहे जयंतराव. तर जयंत उगाचच थातुरमातुर कारणं देऊ लागतो आणि त्याच वेळेला तो आता म्हणत असतो की आईबाबा, मला कळलं की तुमचं राहतं घर तुमच्या हातून गेलेलं आहे, पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासोबत मी आहे ना. म्हणजेच मी आहे, त्यामुळे तुम्हाला काही गरज नाही आहे कुठे जायची. आपण कामगारांना सुद्धा समजूया आणि लवकरच आपलं कामही पुन्हा एकदा सुरू करूया, असंही आता ठरलेलं असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ठरतात ना, तेव्हा मात्र इकडे लक्ष्मी जी आहे ती म्हणत असते की हो चालेल, तुमच्यासारखा इतका सपोर्ट करणारा जावई जर आमच्यासोबत असेल ना, तर आम्हाला काहीच वाटणार नाही. त्याबरोबर जानूला वाईट वाटत असतं, कारण जानू विचार करते की माझ्या आईबाबांच्या चांगुलपणाचा हा किती फायदा घेतोय. तेच दुसरीकडे आता सिद्धू ना आनंदीला घेऊन पळालेला असतो आणि आनंदी आता सिद्धूला म्हणत असते की मला पुन्हा कुठे तुम्ही ठेवणार तर नाही ना. सिद्धू म्हणत असतो की नाही ग बच्चा, आता तुला कुठेच आम्ही ठेवणार नाही. तेवढ्यातच तिकडे महेशही आलेला असतो. महेश खरं तर या दोघांच्या मागे पळत पळत आलेला असतो. तर आता सिद्धूला तू म्हणत असतो की कधीपासून थांबा थांबा सांगतोय, पण काय यार तुम्ही लोक थांबतही नव्हतात. तेव्हाच ना आता सिद्धू म्हणत असतो महेशला की हो हो, मला लक्षातच नव्हतं आणि बरं झालं तुझा आवाज मी ऐकला. मग आता तिच्याकडे सोपवायची जबाबदारी सिद्धूची असते. तेच इकडे जानू ही जयंतला म्हणत असते की तुम्हाला काय वाटते, तुम्ही इथे आला आहात तर तुमच्याशी मी चांगलं व्यवस्थित बोलेन का, पण मला तुमच्याशी बोलण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही आहे. त्याच्यामुळे ना माझ्याजवळ माझ्या आसपासही फिरायचा प्रयत्न करू नका, असं देखील जानूने आता जयंतला म्हटलेलं असतं. जेव्हा जानू जयंतला ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असते ना, तेव्हा जयंत जानूला समजवायचा, जानूशी बोलायचा प्रयत्न करत असतो, पण जानू त्याचं काही केलं ऐकायला तयार नसते. कारण जानूला आता ह्या जयंतसोबत ना कोणताही इंटरेस्ट नसतो राहण्यामध्ये आणि त्यामुळेच ना ती त्याला सुनावते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे ना सिद्धूला आता काही झालं तरीसुद्धा जास्तीत जास्त वेळ ना इथे असणाऱ्या या भावनासोबत घालवायचा असतो आणि यासाठी तो तिथे आलेला असतो. जेव्हा तो तिथे येतो ना, तेव्हा तो आता म्हणत असतो की मला माझ्या बायकोला भेटायचं आहे, पण तरीसुद्धा ना काही झालं तरीसुद्धा ते भेटायला देत नसतात. म्हणूनच मग आता मुद्दामून आरडाओरडा करायचा ना, हे तर आता नक्की झालेलं असतं. म्हणूनच सिद्धू हा आरडाओरडा करू लागतो आणि तेव्हाच ना तो आता त्या पोलिसांना मारहाण देखील करतो. मग पोलीस म्हणत असतात हवालदारला की पटकन ना ह्याला आतमध्ये टाका, आत्ताच्या आत्ता ह्याला आतमध्ये टाका, असं देखील आता पोलिसांना सांगितलेलं असतं. पोलिसांनी आता ही गोष्ट मनावर घेऊन सिद्धूला आतमध्ये टाकल्यामुळे भावना आणि सिद्धू एकाच लॉकअपमध्ये बसलेले असतात. भावना सिद्धूला म्हणते की तुम्ही अशी घाई का केली हो, तुम्हाला मला भेटायचं होतं तर तुम्ही बाहेरून भेटू शकला असतात, आता आनंदीचं काय. तेव्हाच ना सिद्धू म्हणत असतो की मी माझ्या मुलीला असंच कोणावरही सोडून देईन का, तर तुला कसं काय वाटू शकतं. अगं मी आपल्या आनंदीला बरोबर महेशकडे सोडून आलोय आणि त्या तेवढ्यात आईस्क्रीम वगैरे सुद्धा खात असेल. तेच आता तिने येताना सिद्धूने या भावनासाठी सुद्धा आईस्क्रीम आणलेलं असतं आणि हे सगळं बाहेर बसलेले पोलीस पाहत असतात. तर पोलिसांना तो म्हणत असतो की घ्या, तुम्हीसुद्धा गालला जो लाल केला आहे ना तो शेकून घ्या, म्हणजे कसं तुम्हालाही बरं वाटेल.
तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जयंत जो आहे तो आता या आजीला ना मुद्दामून गोळ्या वगैरे खाऊ घालत असतो, कारण त्याला ना या आजीला बरं होऊ द्यायचं नसतं. ही आजी एकदा का बरी झाली की ही बोलायला सुरुवात करेल आणि सगळ्या काही गोष्टी सांगेल हे सुद्धा जयंतला माहिती होतं. तेच तेवढ्यातच जानू तिथे येते आणि जानूने आता तिच्या तोंडात ना ती गोळी फेकून द्यायला सांगितलेली असते. ते जयंतवरती चिडते आणि जयंतला म्हणते की तुला लाज वाटत नाही आहे का हे सगळं करायला, असंही आता म्हटलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जानू ही जयंतवर चिडलेली असते आणि तुम्ही माझ्या कुटुंबाच्या वाईटावर जर टपलात ना तर माझ्यापेक्षा वाईट दुसरी कोणीही नसेल, लक्षात ठेवा, असंही आता जानू बोलत असते. ते दुसरीकडे लक्ष्मीच्या लक्षात येतं की त्यांचं जो श्रीनिवास म्हणजेच लक्ष्मी निवासची जी पार्टी आहे ती घरीच राहिलेली आहे. मग आता ती लोक इकडे तिकडे ती पार्टी शोधायचा प्रयत्न करत असतात, पण जेव्हा ती लोक पार्टी शोधायचा प्रयत्न करतात ना तरीसुद्धा काही केल्या पार्टी काही भेटत नसते. मग लक्ष्मी म्हणत असते की आता काय करायचं, पार्टी तर भेटतच नाही आहे. मग तेव्हाच ना लक्ष्मीला श्रीनिवास सांगतात की आपल्याला आता काही झालं तरीसुद्धा घरातच पार्टी राहिली असेल तिथे बघावं लागेल, उद्या आपण ती पार्टी घेऊन येऊया. लक्ष्मीचा हट्ट असतो की आपण आताच जाऊया, पण श्रीनिवास म्हणतात की अगं आता खूप जास्त उशीर झाला आहे, आता नको जायला, आपण एक काम करूया, आपण ना नंतर जाऊया, तू काळजी करू नकोस, आपण गेलो ना का मग बघूया, असंही आता श्रीनिवास यांनी सांगितलेलं असतं. श्रीनिवास जेव्हा अशा पद्धतीने सांगतात ना तेव्हा कुठे जाऊन आता जी लक्ष्मी आहे ती शांत बसते. तेच दुसरीकडे आता पोलिसांच्या तोंडावर आता एक आणून लेटर दिलेलं असतं रेणुकाने आणि रेणुका आता त्या पोलिसांना सुनावते आणि पोलिसांना म्हणत असते की घ्या, आता तुमच्यासमोर मी हे लेटर दिलेलं आहे, आता तर तुम्हाला कळलं नाही या हमीपत्रानुसार की नक्की जबाबदारी कोणाची आहे आणि कोण कोणाला सांभाळता येते. त्यामध्ये आता खरं तर आनंदीचे बाबा जे मेन असतात श्रीकांत त्यांचं हे पत्र असतं आणि हे पत्र दाखवल्यामुळेच ना आता पोलिसांनासुद्धा कळतं की भावनाकडे ही जबाबदारी सोपवली गेलेली होती आणि भावनाकडे ही जबाबदारी सोपवली गेली असल्यामुळे आता ही जबाबदारी तिला पार पाडणं गरजेचं होतं आणि तीच जबाबदारी ती पार पाडत होती, ह्यासुद्धा गोष्टी पोलिसांना समजतात. त्याच वेळेला रेणुका त्यांना सांगते की जशी मुलीला जन्म देण्यासाठी एक आई असते ना तसं मुलाला सांभाळण्यासाठी सुद्धा जी जबाबदार स्त्री असते तिला नावं ठेवायची नसतात. जसं कृष्णाचं सुद्धा तसंच होतं तसंच इथे सुद्धा आहे, असंही आता रेणुका बोलत असते. तेव्हा पोलिसांना निमूटपणे भावनाला सोडावं लागतं. तर भावना आल्या आल्या आधी आनंदीला भेटते. आनंदी ही म्हणत असते की आता मला आनंद वाटतोय, पण आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हाच महेशला आता भावना विचारत असते की तुमची आई वगैरे कशी आहे. तेव्हा महेशला सिद्धू इथून इशारा करून सांगतो की ठीक आहे सांग. तेच आता लक्ष्मी आणि श्रीनिवास गेलेले असतात जिथे आता लिलावाचा हा प्रोग्राम सुरू असतो. लिलावाचा प्रोग्राम सुरू असताना श्रीनिवास म्हणतात की आमची एक पार्टी आतमध्ये राहिली तेवढी आम्हाला घ्यायची आहे, पण आता लिलाव करणारा जो व्यक्ती असतो त्यांनी मात्र आता सांगितलेलं असतं काही झालं तरीसुद्धा तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, एकदा का तुम्ही तुमच्या घराची चावी माझ्याकडे दिलीत तिथेच सगळं काही संपलं, असंही आता सांगितलं जातं. तेच आता इकडे वीणा संतोषला बघते आणि संतोषकडे बघून ती म्हणते की तुम्ही ते काय करताय. त्यावर संतोष तिला म्हणतो की हा प्रश्न तर मी विचारायला हवा, तुमच्या खिशात तर फुटी कवडीसुद्धा नाही आहे, या लिलावात का थांबले आहात, परत अपमान करून घ्यायला का, असा संतोष श्रीनिवास यांना आणि लक्ष्मीला बोलत असतो. श्रीनिवास आता लक्ष्मीला घेऊन चाललेले असतात, पण लक्ष्मी काही जायचं नाही म्हणत असते, कारण इतके वर्ष या घरात ती राहिलेली आहे आणि हे घर कोण घेत आहे याचा विचार ती करत असते. तेवढ्यातच अनाऊन्समेंट होते आणि सांगितलं जातं ह्या ज्या घराची किंमत आहे ती 60 लाख आहे. मग आता बोली लावायला सुरुवात होते. 65 लाख 70 लाख अशी बोली लागते. मग आता ही बोली लागल्यावर 75 लाख अशी बोली येऊन जय खानोलकरने लावलेली असते. जय खानोलकर येऊन 75 लाख अशी बोली लावतो आणि त्याच वेळेला त्याने ना श्रीनिवास यांचा हात धरलेला असतो. तेव्हा श्रीनिवास म्हणतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी तुम्हाला ओळखलं तर नाही आहे, पण 75 लाख रुपये माझ्याकडे नाही आहेत त्यांना द्यायला, तुम्ही असं कसं करू शकतात. तेव्हा जय सांगतो की तुमच्या प्रोडक्टचे मला काही कॉपीराईट्स वगैरे नको आहे, तुमचं प्रोडक्ट तुमच्याकडेच राहील, फक्त मला मास्क प्रोडक्शनसाठी तुमची परवानगी हवी आहे आणि त्याचसाठी मी तुम्हाला सायनिंग अमाऊंट 75 लाख रुपये देत आहे. असं म्हटल्यावर
आल्याबरोबर आता खूप जास्त आनंद सगळ्यांनाच होतो. 75 लाखांचा चेक दिला जातो. तर श्रीनिवास यांच्यावर 75 लाखाच्या पुढे कोणी बोली लावते का विचारलं जातं, पण कोणीही बोली लावत नसतं. त्यामुळे आता हे घर श्रीनिवास यांचं होतं. मग अनाऊन्समेंटसुद्धा केली जाते की आजच्यानंतर हे घर श्रीनिवास यांचं आहे. मग आता अखेरीस सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं, खास करून श्रीनिवास आणि लक्ष्मीचं. मग आता श्रीनिवास त्या पेपरवर वगैरे सह्या करतात, 75 लाखाचा चेक त्यांना देतात आणि त्याचसोबत ते आता चावी घ्यायला सांगतात घराची. तर ती चावी जी आहे ते श्रीनिवास सांगतात की तुम्ही माझ्या बायकोच्याच म्हणजे लक्ष्मीच्या हातात द्या. लक्ष्मीच्या हातात ती चावी आल्याबरोबर इकडे सगळीजणं टाळ्या वाजवत असतात. तेच इकडे जय खानोलकरचे सगळेजण आभार मानतात. खरं तर सिद्धूचा मित्र म्हणून जय खानोलकर आलेला असतो आणि त्याने ही सगळी जबाबदारी घेतलेली असते आणि श्रीनिवास आणि लक्ष्मीला त्यांचं घरसुद्धा मिळवून दिलेलं असतं. तेच आता जानूही म्हणत असते की आपण ज्या घरामध्ये लहानाचे मोठे झालो त्याच घरात आता आपण कायमचे राहणार. आता आपलं घर कोणीही राहून घेणार नाही आपल्यापासून, याचाच मला खूप जास्त आनंद झाला आहे. त्याच वेळेला सिद्धू म्हणत असतो की या सगळ्याच्यामध्ये आपण एकत्र फॅमिली फोटो तर काढायलाच हवा ना. मग एकत्र सगळेजण उभे राहतात आणि फॅमिली फोटो काढतात. तेव्हाच आता संतोषही उभा असतो. संतोषला कळतं की ह्यांना तर आता यांचं हक्काचं घरही मिळालं आहे. त्यामुळे संतोष आता तिथे येऊन नाटक करायला सुरुवात करतो. संतोष म्हणत असतो की मी ज्या काही चुका केल्यात त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. आई बाबा, मला तुमची चूक कळलेली आहे, पण इथून पुढे मी कोणतीही चूक करणार नाही. माझी ही चूक तेवढी पदरात घाला. पण श्रीनिवास यावेळेला त्याचं ऐकत नाही. त्याला तिकडनं हाकलून देत असतात. त्याला म्हणत असतात की तुझी काहीच गरज नाही इथे आमच्या आनंदामध्ये. आमचं हे कुटुंब एवढंच चांगलं आहे असंही ते म्हणतात. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी